नमस्कार मित्रांनो, आज अलिबागवरून डायरेक्ट आपण पोहोचलो आहोत पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी आणि इकडे बघू शकता अलिबागमधील सर्व टॉपचे फोटोग्राफर आपल्या सोबत आहेत. तर मित्रांनो पेडगाव मैदानात आलोय. मस्त इथं पक्षा बैलाच्या शेजारी बसलोय आणि या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला लाईव्हला तुम्हाला फक्त मैदान बघायला भेटेल, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या स्क्रीनच्या पलीकडे ज्या घडामोडी होतात त्या सर्व बघायला मिळतील. खूप एक्साइटेड आहोत आम्ही सुद्धा, कारण पहिल्यांदाच मी पण आलोय आणि सगळे आपले मित्र अलिबागवरून आम्ही पोचलेलो होते. मग काय मन तुला काय वाटतंय आज फायनल मला काय माहितीच नाही बैलांबद्दल. हा नावाजलेला बैल आहे, नक्कीच माझ्या मते तरी गुलालाच पात्र ठरला पाहिजे. 100% फायनल मारली पाहिजे. 1 ते 10 मध्ये 100% आहे. वडली का आपण थांबतो. नमस्कार. आम्ही अलिबागवरून आलोय. तुमचा व्हिडिओ आम्ही बघत असतो नेहमी. अलिबाग येस, आवडतं ठिकाणी अलिबाग. या आमच्या इकडच्या शर्यतीला या एकदा. नक्कीच तुम्ही बोलवा, मी नक्की येईल. आता दिवाळी नंतर चालू होते. दिवाळी कधी आलो नाही, पण पहिलं जेव्हा मैदान चालू होईल तेव्हा मला नक्की बोलव, मी नक्की येईल. मेन गुढीपाडव्याच्या शर्यतीला चालेल ना, येईल. मला एक कॉल करा फक्त, मी येईल. आणि या मैदानाचा क्रमांक 25 पासून आणि 25 मध्ये सुंदर अशा गाड्या सुंदर अशी काटा किरत आहे. 25 सवा गट गेला. गाडी पर्यामध्ये शहराखंड काळ गाजवला असा आपण करतोय. आता नालू बैलगाडी शर्यत मित्रांनो अलिबागवरून आले. खूप भारी वाटतं. आपलं प्रेम नसतं, लोकांचं जीवाजीव माझं प्रेम आहे आणि हा जनतेसाठी मला काम करायचं आहे. आणि प्रत्येक गरीब बैल मालकाला असल्या लोकांना मला वर आणायचं आहे. आज शून्यातून मला निर्माण केलं ना, ह्या शून्यातून त्यांना आपण निर्माण करणार आहे. धन्यवाद भाऊ. आज मी भेटतो सर्वांचं मनापासून धन्यवाद. पेडगाव हिंदकेसरी मानाची मैदान. उपस्थित असलेला विनंती आहे. आपण या ठिकाणी आणि आपल्या सर्वांना स्वीकार करायचा आहे आणि या मैदानासाठी लक्षात सुंदर बॉस भारत आणि सुंदर येऊन जोडी सप्त हिंदकेसरी. आणि आता दिसतोय आपल्या समोर बकासूर. तर आपल्या समोर आहे पक्षा दादा. याच्याबद्दल सांग काय तरी तुला माहिती आहे ते. तर आपल्या समोर आहे कॉकटेल.
तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत पुष्पराज ना आपल्या पहिल्या माऊलीचे मालक आहेत. तर कोणता गाव आपला? देवराष्ट्रे. आणि आज गट पास केला का? नाही, टाकीत पुष्पराज पिल्लू सोबत 2 नंबरला उतरलो. अच्छा 2 नंबर म्हणजे समाधानी आहात? समाधान बैल चांगला धावला. बैल चांगला इतक्या टॉपच्या गाडीत टाकीत 2 नंबरला उतरला. समाधान. आणि काय झालं याच्या आधी म्हणजे कुठे कुठे मैदानात नंबर केलाय? परवा दिवशी कापरीत राहिलो, हा. तिथं 5 नंबर केला बैलानं हा. बाहेरनं पळून. पुन्हा त्याच्या आधी वडगावला राहिलो, तिथं 2 नंबर केला. आणि तेव्हा कोणासोबत पैरे होते? तेव्हा आमच्या भागातलेच होतं. कापरेला होता बनेवाडीचं वासरू होतं सुलतान म्हणून, हा. आणि वडगावला होतं सर्जा म्हणून आरके ग्रुप वाल्यांचं. आता याच्या पुढे असा कोणत्या टॉपच्या बैलासोबत पैरा करायची इच्छा आहे? तर काय बऱ्यापैकी सगळ्याच बैलांच्या संग पाहायची इच्छा आहे. आता चालू आहे प्रयत्न. पैरा तुमच्याकडे कसा होता म्हणजे फोनवर होतो कसं काय सिस्टीम असते ती? आता काय बैल आता आलाय उजेडात यायला लागलाय, त्यानं कसं आहे फोनवरच होते शक्यतो. म्हणजे बैल पळताना दिसला की बैल समोरून call पळताना येतो. दिसतो, त्यानं आता पुढनं कॉल येते ती, अच्छा. त्यानं पैरे इतकी आता अडचण येत नाही पहिल्यासारखी. आणि काय किती वर्ष आहे तुमच्याकडे बैल आता आपल्याकडे 2 वर्ष झालाय की. 2 वर्ष कोणाकडून घेतलेला? नाही, आपला घरचाच बैल घरच्या आहे. गाईचा. होय. अच्छा. आणि काय याच्याकडून अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा काय दवा गुलालात राहिला मग बाद झालं, बाकी नाही काय नाही म्हणजे अपेक्षा असं कोणतं मोठं मैदान मारावी अशी इच्छा आहे? काय हिंद केसरी एकदा झाला मग बाद झालं, बाकी नाही काय अडचण आपली त्या गंड अपेक्षा बाकीच काय नाही. फक्त गुलालात राहावा. गुलालात राहावं, एखाद मैदान हिंद केसरी झाला म्हणजे बाद झालं. तर तुम्हाला शुभेच्छा त्यासाठी. एक तरी मैदान तुम्ही हिंद केसरी होणार अशा शुभेच्छा आमच्या सगळ्या अलिबागच्या ग्रुप कडून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. मानाच्या गुलालासाठी या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. कोण होतोय गट क्रमांक 47चा सेमीला पात्र बैलगाडी मला अतिशय सुंदर अशी लढत झाली. बाजी पुढे मारली आणि आता राहिलेल्या गाड्यांमध्ये लढत 48वा बैलगाडी मला या ठिकाणी सेमीला पात्र. अलीकडे सुंदर अशी गाडी पडली जलवाची गाडी आणि जलवाचं निर्वाद वर्चस्व. आणि गर्दी बघू शकता. ओरिजिनल हिंद केसरी मैदान पेडगाव. कसा आहे नाद? बैलगाडी शर्यतीचा नाद आहे मित्रांनो. इथे वयाची मर्यादा नसते. आणि डॉक्टर आरिफ इनामदार, डॉक्टर प्राची वैद्य, डॉक्टर निखिल करते, डॉक्टर सिद्धार्थ उजले, ॲम्ब्युलन्स सहपती देखील हजर झाले. त्याबद्दल विधानाची आता कमिटी सर्व ग्रामस्थ पेडगाव यांच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि सन्मान केला जातो. मथुरला बघायला गर्दी. नाही सागऱ्या मथुरवर आहे. नाही
घोटचा नाही तर काय नाही नाही सुलतान. आणि 5 मध्ये परत घोड्याला लागला. घोड्यामुळे 5व्या सुनीचा आपल्याला सामना करी. अरे चालू 9 हिंद केसरीचा गोल होतो पहिल्या पात्र. सुंदर अशी लढत चालू आहे. वर बाजूला तोडे आणि बाजी मारली. राखेतनं प्रसादी कोरोना 8वा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र. चिमणे आणि राजा सुंदर अशी लढत आणि लढत झाली. 9वा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर आणि लढत झाली. काय बघा अरे खाली जाओ तर मित्रांनो फायनली पेडगाव हिंदकेसरी 2026चं मैदान पार पडलेलं आहे आणि निकाल आपल्यासमोर थोड्याच वेळात इंस्टावर वगैरे बघायला मिळेल. आणि व्हिडिओ खूप छान झालेले आहे. व्हिडिओमध्ये बॅक साईडला ज्या घडामोडी होत होत्या त्या सर्व आपण कव्हर केलेल्या आहेत. थोड्या शर्यतीच्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितलीत तर इथपर्यंत जर बघितलीत तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आज आपल्या मित्रांना विचारू पेडगावला येऊन कसं वाटलं ते. पण काही म्हणा, जर ओरिजिनल हिंदकेसरी मैदान बघायचं असेल तर प्रत्येक बैलगाडी प्रेमीने पेडगावला एकदा तरी येऊन बघा. 100% नाद
नादासाठी रक्त घालवलं माणसांनी इकडे. 100% यायचं तर पेडगावला, पुशेगावला आणि कोरेगावला. पेडगाव हिंद केसरी मैदान बघून आल्यानंतर आमची पोरं ढाब्यावर थांबलेली जेवायला. आणि हा महाराष्ट्र पोलीस होणार आहे, भावी महाराष्ट्र पोलीस यश सालवी. सगळ्यांना संडास राहिलेले असं नको करू आता जेवताना. मालवणी चिकन प्रत्येक पांढरे गायच्या गावावरून आलेलं आहे ते. इथेच्या गावाला बनतं. गावाला जाय. हो, तुमचं नाव काय? आणि हे राजेश आमच्या यांच्या गाडीमध्ये आम्ही पेडगावची यात्रा केली. एक उत्तम ड्रायव्हर आहेत, तर काहीच आम्हाला त्रास झाला नाही. सगळी आम्ही झोपलेलो तरी रातभर गाडी चालवली आणि आता आम्हाला वेळेवर घरी पोहोचवणार आहे.